मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा। सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासकीय योजनांचा लाभ द्या, अशा सूचना पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी दिल्या। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते। नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याचं सादरीकरण केलं। विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा। रस्ते, वीज, पाणी पुरवठा, लोककल्याणकारी योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्यांमध्ये सुविधा पुरवण्याचं नियोजन करा। प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि शाळांना अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्यात। शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि रुग्णांना आवश्यक सेवा देण्यासाठी योग्य नियोजन करा। शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा। जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करा। नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा विभाग भेटीचं नियोजन करा। सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करा, अशा सूचना देवरा यांनी दिल्या। बैठकीला महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।